हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये कागदपत्र पडताळणीबाबत अपडेट पाहणार आहोत। यांनी कागदपत्र पडताळणीची यादी टाकलेली आहे, तसेच या यादीसोबत त्यांनी प्रतीक्षा यादीसुद्धा टाकलेली आहे। हे बघा, तात्पुरती निवडो प्रतीक्षा यादी। आरोग्यसेवक पुरुष 40% बिगर पेसाबाबत हा अपडेट आहे। पेसांचे निकाल लागलेले आहेत, पण ते राखून ठेवलेले आहेत, कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे की त्यावर सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू आहे। असेच महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवर आपण लवकरच इंग्लिशचे व्होकॅब्युलरी क्लासेस सुरू करणार आहोत। तुम्हाला जर तुमची इंग्लिश पक्की बनवायची असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। हे पहा, आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघर या जिल्हा परिषदेचा हा अपडेट आहे। विषय पहा, जिल्हा परिषद पालघर अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष 40% बिगर पेसा सरळ सेवा पद भरती परीक्षा 2023 कागदपत्रे पडताळणीकरिता कधी होणार आहे? दिनांक 18 सप्टेंबर 2024ला। आपण या अगोदर भरपूरदा सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये की जी कागदपत्र पडताळणी होईल ती 18 सप्टेंबर किंवा त्यानंतर होईल, कारण आता खूप सारे फेस्टिवल्स आले होते आणि अजूनसुद्धा ईद आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे। सकाळी 10 वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं आहे। 13 सप्टेंबर 2024ला मेरिट लिस्ट त्यांनी टाकलेली होती। हे पहा, आरोग्यसेवक महिलाबाबतसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की आरोग्यसेवक महिला संवर्गाची विचाराधीन उमेदवारांची तात्पुरती निवड प्रतीक्षा यादी त्यांनी ZP पालघरच्या वेबसाईटवर टाकलेली आहे। ती आपण पाहिलेली आहे। 13 सप्टेंबरलाच ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आता ज्यांची नावे या लिस्टमध्ये आहेत त्यांनी 18 सप्टेंबर 2024ला सकाळी 10 वाजता कुठे जायचं आहे? बिरसा मुंडा सभागृह जिल्हा परिषद कार्यालय येथे तुम्हाला हजर राहायचं आहे, पालघरच्या। हे पहा, यांनी कागदपत्र कोणकोणते लागतील त्याची यादीसुद्धा इथे दिलेली आहे। हे बघा, पदनिहाय मूळ अर्जात नमूद केलेली सर्व मूळ कागदपत्रे, सर्व ओरिजिनल तुमची कागदपत्रे व सत्यप्रत केलेली सर्व कागदपत्रे, व त्या कागदपत्रावर तुम्हाला सत्यप्रत करायची आहे, म्हणजे सही करायची आहे, ते झेरॉक्स काढून। तसेच संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मूळ अर्जाची प्रिंटआउट, तसेच परीक्षा फी जमा केल्याचा पुरावा। तर हा पुरावा खूप जणांकडे नाही आहे, नसेल तरीही त्यांना काही अडचण येत नाही। तुम्हाला काय करायचं ते कागदपत्र पडताळणीला गेल्यावर सांगतील ते। बाकी मग आपण कागदपत्र पडताळणीबाबत व्हिडिओ टाकलेला आहे सेपरेट, तो तुम्ही इथे हा व्हिडिओ झाल्यावर तुम्हाला मी इथे अटॅच करून देईल, तुम्ही इथे पाहू शकता। हे जाहिरातीनुसार एकूण रिक्त पदे इथे दिलेली आहेत, 37 आहेत। आता इथे प्रवर्गानुसार आणि तुम्ही कोणत्या प्रवर्गातून तुमची निवड झालेली आहे त्याची इथं माहिती दिलेली आहे। हे बघा, हे सिरियल नंबर आहे, परीक्षा क्रमांक दिलेला आहे, तुमचा गुणवत्ता येथील क्रमांक दिलेला आहे, तुमचं नाव दिलेलं आहे, तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज केलेला आहे त्याची माहिती आहे, तुमची कोणत्या प्रवर्गातून निवड झालेली आहे त्याची माहिती इथे आहे। समांतर आरक्षणाबाबत इथं माहिती आहे, तुम्हाला गुण किती मिळाले त्याची माहिती इथं दिलेली आहे। तुम्ही ही लिस्ट पाहू शकता। या लिस्टची PDF तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करून देईल। हे पहा, इथे प्रतीक्षा यादीसुद्धा दिलेली आहे। प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा तुमचं नाव असू शकतं। तर खूप जण प्रश्न विचारतात की प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे तर कागदपत्र पडताळणीला जायचं की नाही? तर कागदपत्र पडताळणीला तुम्हाला जायचं आहे, कारण फॉर एक्झाम्पल समजा हे वैभव भगवंत पगारे जर ॲबसेंट राहिले तर हे जितेंद्र सूर्यभान बगाटे यांना चान्स मिळू शकतो, किंवा या तिन्हीपैकी कोणी जरी ॲबसेंट राहिलं तर या जितेंद्र सूर्यभान बगाटेला चान्स मिळू शकतो, आणि हे जरी ॲबसेंट राहिले तर मग या खालच्या उमेदवाराला चान्स मिळू शकतो, अशा प्रकारे। त्यामुळे तुम्हाला कागदपत्र पडताळणीला जायचं आहे। ही पहा, ही लिस्ट आहे पूर्ण, याची PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तुम्ही ती PDF तिथून डाउनलोड करू शकता। अजून एक अपडेट आहे, हे ग्रामसेवकचे जे निकाल आहेत ते पूर्ण निकाल लागलेले आहेत, तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन ते निकाल पाहू शकता। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल। ऑल द बेस्ट, थँक्यू।